गायरान जमिनीच्या सपाटीकरणाच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर मुरुम उत्खननाबाबत तातडीने कारवाई करा, मनसे मिरज शहर अध्यक्ष विठ्ठल शिंगाडे। मिरज तालुक्यातील सिद्धेवाडी, आरक, खंडेराजुरी, बेळंकी, म्हैसाळ, मालगाव, गुंडेवाडी या भागातील गायरान जमिनीवर सपाटीकरण करण्यासाठी घेण्यात आलेल्या अल्पकालीन परवान्यांच्या आड मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मुरुम उत्खनन सुरू आहे। परवान्यातील मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात दिवसरात्र उत्खनन सुरू असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे। या ठिकाणी दिलेल्या सर्व उत्खनन परवान्यांची ATS प्रणालीद्वारे अचूक मोजणी करून बुडवलेला महसूल दंडासह वसूल करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष विठ्ठल शिंगाडे यांनी केला आहे। मिरज तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून मुरुम, दगड, माती यासारख्या गौण खनिजांचे अवैध उत्खनन आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून महसूल विभागातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही। ही अत्यंत दुर्लक्षाची बाब आहे, असाही आरोप यावेळी शिंगाडे यांनी केला आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरज शहराध्यक्ष विठ्ठल शिंगाडे। आज आम्ही मिरज तहसील यांना पत्र दिलं आहे। पत्र देण्याचं कारण असं की मिरज पूर्व भागामध्ये जमिनी सपाट करण्याच्या नावाखाली मुरुम उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे। या मुरुम उत्खननामध्ये शासनाचा महसूल बुडवला जातो। कोणतीही शासनाची परवानगी न घेता हे काम सुरू आहे आणि सर्रास सुरू आहे। साधारणतः मिरज पूर्व भागातील खंडेराजू असेल, आरग असेल, सिद्धेवाडी असेल, बेळंकी, म्हैसाळ, मालगाव, गुंडेवाडी या ठिकाणी गायरान जमिनी सपाटीकरण करण्याच्या नावाखाली अल्पमुदतीचा परवाना घेऊन या ठिकाणी दिलेल्या परवान्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं जाते आणि त्याची परस्पर विल्हेवाट शासनाचा कोणताही महसूल न भरता परस्पर त्याची विल्हेवाट लावली जाते। यातून लाखो रुपये शासनाचा महसूल बुडवला जातो। तर आमची मागणी अशीच आहे की या दिलेल्या सर्व परवान्याची ATS मोजणी करून बुडवलेला शासनाचा महसूल लवकरात लवकर भरून घ्यावा आणि ज्यांनी असा प्रकार सुरू केले आहे त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हे दाखल करून मिरज तहसील प्रशासनाने कारवाई करावी। मिरज तहसील प्रशासन झोपेचं सोंग घेतलेलं आहे, कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही। अनेक वेळा आम्ही निवेदन दिली पण त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही झाली। शनिवार आणि रविवार बघून अशी कामं केली जातात जेणेकरून शनिवार रविवारी अधिकारी जागेवर नसतात। अधिकाऱ्यांना सोमवारी सांगितलं की जागेवर जाऊन तपासणी करतात, मुद्देमाल सापडला नाही काय नाही अशी कारणं देतात उडवडीची। तरी आम्ही आज मिरज तहसीलला निवेदन दिलेलं आहे आणि आज आपल्यामार्फत मी इशारा देतो की येत्या 8 दिवसात या सर्व प्रकारची चौकशी करून कारवाई जर नाही झाली तर येत्या 8 दिवसात नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या कार्यालयाच्या बाहेर मनसे स्टाईल आंदोलन करेल। याची दक्षता आपण घ्यावी।